तो मित्रांनो आणि मैत्रिणींनो, आत्ताच तुंबाडची मंजुळा हा पिक्चर मी बघून आलेलो आहे. रिव्ह्यू तर देणारच आहे मी, ठीक आहे. जर मी शॉर्ट मध्ये बोलायला गेलो तुम्हाला, ठीक आहे, तर मूवी मस्ट वॉच आहे. मस्ट वॉच मूवी आहे. थोडक्यात मी सांगेन, ठीक आहे. मी तुम्हाला समजावण्याचा सांगण्याचा प्रयत्न करेन, ठीक आहे. मूवी जो आहे, पहिली आणि सगळ्यात महत्वाची गोष्ट, चुकून पण जर हॉरर अँगलने बघायला जात असाल तर नका जाऊ. मूवी मध्ये हॉरर अँगल नाही आहे जसं तुम्हाला पाहिजे, ठीक आहे. सो घाबरणे, ते सगळं हॉरर बघणे त्या उद्देशाने जात असाल तर आत्ताच थांबा. पण मूवी मध्ये कॉमेडीचा मसाला खूप चांगल्या पद्धतीने वापरला गेला, ठीक आहे. जितू दादा, पुन्हा आपला अंशू दादा, पुन्हा ओम गुप्ता दादा, सगळ्यांनी अतिशय भारी अभिनय केलाय. आपले जितेंद्र जोशी, आतापर्यंत आपण त्यांना एकदम फनी रोल मध्ये किंवा काकांसारख्या मूवीज मध्ये एकदम सिरियस रोल करताना बघितलंय. पण ह्या मूवी मध्ये ना त्यांचा जो कॅरेक्टर आहे तो एक तुम्हाला वेगळाच मसाला, वेगळाच अँगल जितेंद्र जोशींचा तुम्हाला बघायला भेटेल, ठीक आहे. स्पेशल सगळ्यात महत्वाचं मला बोलावंसं वाटेल ते म्हणजे वन साइड सई तामणकर. सई तामणकरने ऍक्च्युअली काही लोकांना मला मारतील, पण सई तामणकरने खूप छान ऍक्टिंग केली. आतापर्यंतच मी बोलू शकतो तिचं वन ऑफ द बेस्ट ऍक्टिंग या मूवी मध्ये केलेली आहे. कारण सई तामणकरने, मला वाटते की तो रोल फक्त केला नाही तर तो जगलाय. का मी असं का बोलतोय तुम्हाला मूवी बघितल्यानंतरच कळेल. कारण मूवीचा जो पहिला पार्ट आहे, ठीक आहे, तो पूर्णपणे फनी आणि कॉमेडी पार्ट आहे, ठीक आहे. काही लोकांना मे बी त्याच्यामध्ये थोडं लेंदी वाटेल किंवा काही लोकांना थोडं बोर सुद्धा होऊ शकतं. पण जे खरोखर कॉमेडीचे दिवाने आहेत त्यांना एवढं बोर नाही होणार. पण सेकंड पार्ट अतिशय धुमाकूळ घातलाय दुसऱ्या पार्ट इन द सेन्स सेकंड हाफने. सेकंड हाफ मध्ये खरोखर ती कळी जी आहे मूवीची ती खुलते. सेकंड हाफ मध्ये आपल्याला मकरंद अनासपुरे, सई तामणकर या दोन ओजी कॅरेक्टर्सची एंट्री दिसते. आणि मकरंद अनासपुरेंचं जर नाव काढलंच आहे, मध्ये एक फिल्मचा सीन येतो, ओम बुटकर ज्याच्या अंगात भूत असतं, तो बाहेर येतो तेव्हा सगळे पळून जातात. पण आपला मक्या दादा तिकडे ज्या पद्धतीने उभा असतो तो थ्रिल, अँग्री आणि कॉमेडी अँगल तिघांचा जो मिश्रण तिथे दाखवलाय ना, खूप ओजी मिश्रण दाखवलंय. त्यातला माझा वन ऑफ द फेवरेट डायलॉग सुद्धा आहे. एका माणसाकडे रिक्षा असते, तर तो भूत असतो ओम बुटकर, तो रिक्षा मागायला येतो, तर तो बोलतो उद्या माझी रिक्षाच विकून टाक म्हणजे मागायला येणार नाही. सो खूप सारे त्यात फनी डायलॉग्स आहेत. सगळ्यात वन ऑफ द इम्पॉर्टंट आणि मस्त पार्ट म्हणजे पिक्चरची गाणी. गाण्यांनी खरंच रंगत आणले. पण जास्त करून जर मला बोलायचं झालं तर रंगत आणण्यापेक्षा, ते गाणं चांगलं असण्यापेक्षा ते कुठे आणि कसं युज केलंय हे खूप गरजेचं आहे. खूप चांगल्या ठिकाणी ते गाणं युज केलं आणि खरंच देवा मला भावकी रे रे देवा घेना गावकी रे, हे गाणं ज्या पद्धतीने ज्या ठिकाणी युज केलं ना, ऍब्सोल्यूट सिनेमा. आणि 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 पिक्चर एंडिंगला तुम्हाला ट्विस्ट देणार आहे, ठीक आहे. कसं काय हे तुम्हाला एंडिंगला समजेल. तर सोबत की एक बात एंडला एवढं सांगेन की पिक्चर मस्ट वॉच आहे, नक्की बघायला जावा, मनामध्ये घर करून बसेल, ठीक आहे. पण जास्त एक्सपेक्टेशन ठेवून जाऊ नका, ठीक आहे. हॉरर या उद्देशाने जाऊ नका, काहीतरी नवीन आणि मजेशीर नक्कीच बघायला भेटेल, ठीक आहे. सो धन्यवाद, भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. जय महाराज.